अमरावती येथील आदिवासी विकास विभागाच्या अभ्यासिका प्रकरणावर राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मोठी चर्चा रंगली. सरकारी निधीतून सुसज्ज इमारत उभी असतानाही खासगी मॉलमध्ये अभ्यासिका भाड्याने घेऊन 14 महिन्यांत सुमारे 1,12,00,000 रुपयांचे भाडे अदा करण्यात आल्याचा मुद्दा आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृहात उपस्थित केला. आमदार खोडके यांनी आदिवासी प्रकल्प विभागातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार आणि नियमबाह्य नियमांवर जोरदार टीका केली. गाडगेनगर परिसरात सुमारे 1,19,00,000 रुपयांच्या खर्चातून अभ्यासिकेची स्वतंत्र शासकीय इमारत उभारण्यात आली असूनही राजकमल चौकातील खासगी मॉलमध्ये दरमहा 8,06,863 रुपयांनी भाड्याने अभ्यासिका सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर डिसेंबर 2024 मध्ये शासकीय अभ्यासिका तयार झाली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी जाणून बुजून तिचा ताबा न घेता खासगी जागेचा करार केला. या प्रक्रियेत वित्त विभागाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचाही आरोप करण्यात आला. त्यांनी असणारे अमरावती वसतिगृहातले जे विद्यार्थी होते त्यांनी आंदोलन केलं 3/12/24 रोजी आणि आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून त्या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली आणि मीटिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी असताना वसतिगृह देण्याचे त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आणि सूचना दिल्यानंतर काय झालं की 16/12/2024 रोजी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये प्रकल्प अधिकारी अमरावतीचे सुद्धा हजर होते आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जागा त्या ठिकाणी बघण्यात यावी, आपण अभ्यासिका चालू करण्या. परंतु या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी आदिवासी भागाची जागा होती आणि त्या ठिकाणी जागेवर बांधकामाला शासनाने मंजुरात दिली आणि जवळपास 1,19,00,000ची ती बिल्डिंग त्या ठिकाणी मंजुरात झाली आणि त्या ठिकाणी डिसेंबर 24 मध्ये म्हणजे खरी गंमत इथेच आहे की डिसेंबर 24 मध्ये ही बिल्डिंग पूर्ण झालेली होती आणि या ठिकाणी 3/12/24 म्हणजे डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती. मागणी ही 3/12 म्हणजे डिसेंबरमध्येच मागणी केली आणि मागणी केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी अमरावतीच्या कार्यालयाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून भाड्याची जागा मागितली आणि भाड्याची जागा घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि भाड्याची जागा घेत असताना अमरावतीचा हार्ट ऑफ सिटी आहे, त्या ठिकाणी राजकमल चौक आहे, त्या ठिकाणी आता अभ्यासिका म्हटलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जिथे असेल, हॉस्टेल असेल त्याच ठिकाणी घेतली पाहिजे. पण ही सिटीमध्ये जागा घेण्यात आली आणि ती जागेमध्ये त्याचा करार करण्यात आला आणि आपली शासनाची जागा असताना या ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी आपण जागा भाड्याने घेतली आणि भाड्याने घेतली असताना साहेब त्या ठिकाणी महत्त्वाचं मी या ठिकाणी सांगू इच्छिते, बांधकामासाठी 1,19,00,000 रुपये आले. या ठिकाणी करार करण्यात त्याला 3 वर्षाचा, बिल्डिंग तयार आहे पण करार करताना भाड्याचा करार केला 2028 पर्यंत आणि भाडं 14 महिन्याचं भाडं किती दिलं? 1,14,00,000 रुपये, 1,12,00,000 रुपये भाडं दिलं. म्हणजे बिल्डिंग बांधायला 1,19,00,000 रुपये लागले आणि भाडं हे 14 महिन्याचं दिलं. त्यांनी जवळपास 1,12,00,000 रुपये दिले आणि मला असं वाटतं की या ठिकाणी हे जे काही कार्य झालं आणि ती जी राजकमल चौकातली जागा घेतली त्याचं भाडं काय होतं साहेब? 3 मिनिटं डेव्हलप केलात तुम्ही प्रश्न, आता प्रश्न घ्या. नाही, प्रश्नच विचारते. त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये निकष आहे की 20,000पर्यंत भाडं द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपण त्या स्तरावर विभागीय कार्यालय असेल किंवा त्या स्तरावर, परंतु त्या ठिकाणी एक मिनिट सदर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ 5 ते 10% असतानाही मार्च 2028 पर्यंतचा दीर्घकालीन करार करण्यात आल्याने शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे खोडके यांनी सभागृहात नमूद केले. नाही, मला प्रश्न एवढंच म्हणायचं आहे की शासनाचं एवढं मोठं नुकसान होत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय की भाडं किती दिलं साहेब? 8,24,000 रुपये महिना आणि अभ्यासिकामध्ये 100ची कॅपॅसिटी असली पाहिजे. त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी विद्यार्थी कमी 5 ते 10% असायला पाहिजे. फक्त 2 विद्यार्थी होती. ही सुद्धा बातमी आली, याची सुद्धा चौकशी झाली आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी गृहपाल म्हणून जो वाजपेयी नावाचा हे व्यक्ती आहे त्यांनी जे केलेलं आहे म्हणजे त्या तक्रार त्याला आज आपण निलंबन करणार का? 1,12,00,000 रुपये जे आपण शासनाच्या भाड्यापोटी दिलेले आहे आपली जागा असताना त्याच्याकडनं वसूल करणार का आणि त्या याला गृहपाला आजच्या आज निलंबित करणार का? याचं उत्तर शासनाने द्यावं. यावर उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी या प्रकरणात अनियमितता झाल्याची कबुली दिली. चौकशी समितीच्या अहवालात 100% अनियमितता आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासकीय आदिवासी वसतिगृहाचे गृहप्रमुख आणि गृहपाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा सभागृहात केली. याशिवाय पुढील चौकशीत इतर अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले. अध्यक्ष महोदय,
सुलभाताईनं अतिशय महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित केलं. आयुक्त कार्यालय अमरावती अंतर्गत अभ्यासिकेच्या बाबत ताईनं जे प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता, तिथं अभ्यासिका सुरू करणं अनिवार्य होतं. तातडीनं एखादी रेंटेड बिल्डिंग घेणं हे गरजेचं असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तिथल्या RDCनी सूचना दिल्याप्रमाणे तिथल्या गृहपाल यांनी ती बिल्डिंग पाहिली. जाहिरातीला जास्त वेळ लागत असल्यामुळे एका पेपरला बातमी देऊन चांडक नावाच्या व्यक्तीने अर्ज केला. 100% अनियमितता झालेली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी असं लक्षात येते की अनियमितता झालेली आहे. परंतु करारनामा जो झालेला आहे, 3 वर्षाचा करारनामा झाला असला तरी तो कुठल्या प्रकारची त्याला वैधता नसल्यामुळे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर करारनामा झाला. आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला आता तुमची आम्ही भाड्याची बिल्डिंग ठेवणार नाही, कारण ती परीक्षेची वेळ होती, त्यामुळे आम्हाला अभ्यासिका सुरू करणं गरजेची होती. परंतु पैसेसुद्धा त्याला दिलेले नाही, भाड्याचे पैसे कुठं दिलेले नाही. परंतु 100% कुठल्या प्रकारचं नुकसान न झालं पाहिजे, विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्याच्या हितासाठी तातडीनं अभ्यासिका सुरू करून विद्यार्थ्यांची सोय उपलब्ध केली. आणि दुसरा भाग असा की जे गृहपाल आहे वाजपेयी त्यांना निलंबित केलेलं आहे. आणि दुसरेसुद्धा ज्याने गृहप्रमुख श्री गायत्री पटेल यांनासुद्धा निलंबित केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण नाही आणि 100% अनियमितता झाली याच्यात लक्षात येत आहे, कुठल्याही प्रकारचं नाही. परंतु विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्याच्या हितासाठी झालेला निर्णय आहे. परंतु आदिवासी विकास विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून अनियमितता केली असा विषय नाही. तो ठीक आहे.